नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर निकाळे बिनविरोध, फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या सभासदांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह निफाड येथे पार पडली. या बैठकीत संघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर निकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीची अधिकृत घोषणा होताच उपस्थित पत्रकारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. बैठकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाजीराव नाना खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी केली होती. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत असलेल्या निफाड तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक पार पडत आहे. सदर निवडणुकीसाठी मला जिल्हा संघाने निवडणूक अधिकारी म्हणून मी बाजीराव मोतीराम खैरनार माझी नेमणूक केलेली होती. त्या नेमणुकीप्रमाणे मी आज या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडला आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांना दिलेल्या सूचनेप्रमाणे फॉर्मची विक्री करण्यात आली. सदर फॉर्म प्रत्येकाने नेल्यानंतर अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये सर्वांनी फॉर्म जमा केले आहेत आणि सदर फॉर्म माझ्याकडे जमा झाल्यानंतर मी त्या फॉर्मची छाननी केली आहे व सदर छाननीमध्ये प्रत्येक पदासाठी क्रमाने एकच फॉर्म आल्यामुळे निवडणूक ही 100% बिनविरोध झालेली आहे. या बिनविरोध झालेल्या निवडीचे फक्त मला आता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नावं डिक्लेअर करायचे आहेत. त्याप्रमाणे मी नावं वाचतो आणि त्या नावाप्रमाणे या तालुक्याची कार्यकारिणी मी जाहीर करत आहे. सागर प्रल्हाद निकाळे अध्यक्षपदासाठी, प्रमोद दत्तात्रय तुपे कार्याध्यक्षपदासाठी, संदीप रंगनाथ सिरसाट उपाध्यक्षपदासाठी, आसिफ खान मजीद खान पठाण उपाध्यक्ष पदासाठी, रोहिदास अर्जुन गायकवाड सरचिटणीस पदासाठी, दिलीप मोतीराम घायाळ सह सरचिटणीस पदासाठी, योगेश नारायण आडसरे खजिनदार, जगन्नाथ गोपाळराव जोशी सह खजिनदार, सुभाष बाबूराव गायकवाड संघटकपदी, भारत मनोहर मोगल सहसंघटकपदी, रणजित बाळासाहेब गुंजाळ समन्वयकपदी. तसेच कार्यकारिणी सदस्यासाठी 4 फॉर्म आलेले आहेत. त्याच्यात लक्ष्मण शिवराम पडोळ, ज्ञानेश्वर यशवंत सांगळे, भागीरथ जगन्नाथ गोटेकर, राजेंद्र पवार पिंपळगाव यांचे फॉर्म आलेले आहेत. अशा पद्धतीने 15 लोकांच्या या कार्यकारिणीची मी अध्यक्ष तसेच संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार साहेब यांच्या समक्ष ही घोषणा करत आहे. ही कार्यकारिणी आता 1 वर्षासाठी कार्यान्वित राहील. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि काळजीपूर्वक कामकाज करावे अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचं संलग्न आपल्या निफाड तालुक्याच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी माननीय यशवंतरावजी पवार साहेब आले आणि त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं की बुवा मी आजारातून उठल्यानंतर पहिला दौरा हा निफाड तालुक्याचा केला आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की निफाड तालुक्याचं माझ्यावर फार प्रेम आहे. तर त्यांनी एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये आणि आपल्या तब्येतीला हे करून सुद्धा त्यांनी आपल्याकडे आले, मार्गदर्शन केलं. तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या मगाशी म्हटल्याप्रमाणे अण्णासाहेबांनी जे आपल्या दुपारी 12:30 वाजता बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीचे प्रास्ताविक ॲडव्होकेट रामनाथ शिंदे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव पवार, शेखर देसाई, नामदेवराव रायते, किशोर पाटील, अरुण खांगाळ आदींनी मनोगत व्यक्त करत संघाच्या आतापर्यंतच्या कार्याचा धावता आढावा घेतला. सभासदांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
विहित मुदतीत प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव नाना खैरनार यांनी केली। यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यामध्ये अध्यक्ष सागर निकाळे, कार्याध्यक्ष प्रमोद तुपे, उपाध्यक्ष संदीप शिरसाट, आशिफभाई पठाण, सरचिटणीस रोहिदास गायकवाड, सहसरचिटणीस दिलीप घायाळ, खजिनदार योगेश अडसरे, सहखजिनदार जगन्नाथ जोशी, संघटक सुभाष गायकवाड, सहसंघटक भारत मोगल, समन्वयक रणजित गुंजाळ, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण पडोळ, ज्ञानेश्वर सांगळे, भागीरथ घोटेकर, राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा तसेच निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव नाना खैरनार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित अध्यक्ष सागर निकाळे यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांच्या हक्कासाठी संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यावर भर देऊ असे आश्वासन दिले। शेवटी किशोर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। या बैठकीस कार्यकारिणी सदस्यांसह निलेश देसाई, हरुणबाई शेख, रवींद्र जाधव, अजिंक्य जगताप, माणिक देसाई, संजय साठे, पंकज कायस्थ, भाऊसाहेब हुसबंद, दादाभाई कादरी, अथर्व पडोळ, प्रकाश जाजू, नितीन गायकवाड, दीपक घायाळ, बाबासाहेब गीते, समीर पठाण, राहुल दौते, गणेश ठाकरे, उमेश पारीख, राकेश बोरा, अरुण गायकवाड, दिगंबर वडगुले, पंढरीनाथ सोनवणे, पुष्कर भन्साळी, शरद जाधव, सोमनाथ चौधरी, अरुण थोरे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। निफाड तालुक्यात पत्रकार संघटनात्मक बळकटीकडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र। प्रतिनिधी नाशिक।